उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. अमित ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 9 जून पासून सुरू होणार. भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना सभा घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ. ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची चर्चा. तर शिंदे सेना अफवा पसरवत असल्याचा राऊतांचा पलटवार. हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नवा आरोप. आरोपींना सोडवण्यासाठी 500 कोटींची लाच मागितल्याचा आरोप. लता आणि शशांक हगवणे मायलेकाचा पाय आणखी खोलात. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हगवण्यांचीच माणसं. तिन्ही भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा आज खुला होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमने टप्प्याचं लोकार्पण. वाशी ते मानपूर प्रवास होणार आणखी जलद. नव्या पुलाचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. राज्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा. बंगळुरूमध्ये झालेली चेंगराचेंगरी हे कर्नाटक सरकारचं अपयश. डी.के. शिवकुमार राजीनामा देणार का? भाजपचा सवाल. अल्लू अर्जुन प्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अटकेची सुद्धा मागणी. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा. मंदिर परिसरातील 8 देवळांमध्ये विविध देवतांची प्रतिष्ठा. योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती. Thank you.